नमस्कार, सिंधुदुर्ग लाईव्ह मध्ये आपलं स्वागत। पाहूया काही ठळक घडामोडी। सावंतवाडी शहरात कोरोनाचा 11वा बळी। भाजप हटाव लोकशाही बचाव, जिल्हा काँग्रेसचं आंदोलन। आणि सुशांतची हत्या नाही आत्महत्याच, एम्स रिपोर्टमुळे शिक्कामोर्तब। हेडलाईन्सची प्रायोजक आहेत लक्ष्मीनारायण होंडा। आता पाहूयात सविस्तर बातम्या। साना होम्सच्या मालवण येथील प्रोजेक्टवर अफोर्डेबल लक्झरियस ऑफर, प्रीमियम 2 BHK आणि 1 BHK दसऱ्यापर्यंत बुक करा आणि वाचवा रुपये 5 लाखांपर्यंत। मिस कॉल द्या आणि मिळवा सर्व माहिती। साना होम्स, एका आलिशान राहणीमानाचा मानबिंदू। उत्तर प्रदेश सरकारच्या पोलिसांकडून काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर केलेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ जिल्हा काँग्रेसकडून सावंतवाडी येथील गांधी चौकात जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन करण्यात आलं। रस्त्यावर येण्याची वेळ आता काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना येण्यामागचं एक खऱ्या अर्थानं सर्वसामान्य जनतेमध्ये जाऊन चाललं की आत्ताच आपल्याला विकासभाई सावंत सांगितल्याप्रमाणे ही चळवळ निर्माण केली की दैनिक महिलेवर अतिशय वाईट पद्धतीने युतीच्या सरकाराने योगी सरकाराने अतिशय निषेधार्थ असं कृत्य त्या महिलेवर अन्याय केला आणि एका रातोरात पोलीस कॉन्स्टेबलच्या सहकार्याने त्या ठिकाणी ते प्रेस पण त्या नातेवाईकांना न देता तो पुरावा पण त्याने नष्ट केला आणि असं भ्याड कृत्य आज आपल्या देशामध्ये घडवण्याची सुरुवात या मोदी सरकारच्या माध्यमातून होऊ लागली आणि त्यासाठी आपले काँग्रेसचे ज्येष्ठ ज्याने या देशाला बलिदान दिलं, ज्या देशाने एक दिशा दिली, असे आमचे आपले खासदार युवा नेते राहुलजी गांधी आणि युवा नेत्या सन्माननीय प्रियंकाजी गांधी त्यावेळी त्या कुटुंबाला भेटण्यासाठी जात असताना त्या ठिकाणी त्याला हरवण्याचा प्रयत्न केला, त्या ठिकाणी त्याला लाठी हल्ल्याचा प्रयत्न केला। असं एक अतिशय घाणेरडे कृत्य या देशामध्ये, एक वेगळी कथा या देशामध्ये आता चालू केलेली आहे आणि ती कुठेतरी हाणून काढायची असेल तर खऱ्या अर्थाने आता आपला नेता रस्त्यावर आल्यानंतर सर्वसामान्य काँग्रेस कार्यकर्त्यांची चळवळ आता ही रस्त्यावर येऊन लढण्याची वेळ आलेली आहे आणि आपण बाळासाहेब गावडे आणि कमी वेळामध्ये विकासभाईंनी सांगितल्याप्रमाणे खरोखर चांगला कार्यक्रम केला। उत्तर प्रदेशमध्ये जी दुःखद घटना घडली आपल्या एका भगिनीच्या सोबत, हा प्रकार काही अमुकच एका राज्यात घडला अशातला जरी भाग नसला तरी सुद्धा ज्या काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना सरकारला शिव्या घातल्या जात होत्या केवळ एका सेलिब्रिटीचं अनधिकृत बांधकाम पाडल्याच्या कारणावरून, त्या ठिकाणी असं बोलणाऱ्या किंवा त्याचा निषेध करणाऱ्या व्यक्तींकडून एक ब्र अक्षरसुद्धा काढण्यात आला नाही। परंतु विरोधी पक्ष आणि प्रमुख विरोधी पक्ष म्हणून किंवा माणुसकी म्हणून ज्या आमच्या पक्षाचे सर्वोच्च नेते आहेत आदरणीय राहुलजी गांधी यांच्याकडून, त्यांच्या कुटुंबियांकडून, प्रियांकाजींकडून सांत्वनासाठी या कुटुंबियांना भेटण्यासाठी जात असताना पोलिसांनी अडवणं इतपत एक कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून सुद्धा 2 मिनिटासाठी आपण गृहीत धरलं की होय त्यावेळी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असता किंवा काय, तरीसुद्धा जो काही प्रकार धक्काबुक्कीचा करण्यात आला आणि लोकसभेचे महत्त्वाचे नेते असलेले, खासदार असलेले, म्हणजे तिथे लोकप्रतिनिधींना पण किंमत नाही अशी अवस्था या उत्तर प्रदेशमध्ये झालेली आहे। दुर्दैवाने ती भगिनी मृत पावली। आत्ताच जसं आमच्या तालुकाध्यक्षांनी सांगितलं तसं तिचा अंत्यसंस्कारसुद्धा कुटुंबियांना करता आलेला नाही। म्हणजे इतकी दडपशाही या मंडळीने केली आणि आजपर्यंत ज्या स्वर्गीय बाबासाहेब आंबेडकरांचा उल्लेख ही मंडळी करतात आणि आम्ही आदराने करत आलो आहोत की संविधान त्यांनी गठीत केलं या भारतामध्ये, त्या संविधानाप्रमाणे जे अधिकार आहेत, जे हक्क आहेत, त्यातला एक चौथा स्तंभ म्हणून मीडिया ज्याला म्हणता येईल, त्या मीडियाला सुद्धा त्यांच्या घरात जाण्यापासून किंवा त्या लोकांना भेटण्यापासून रोखण्यात येतं आहे। आत्ताही मी काही वेळापूर्वी TV वर पाहत होतो, इतकी गळचेपी, कारण वृत्तपत्रात सुद्धा कुठल्या बातम्या येत नाही,
आणि त्याचं आम्हाला उत्तर पाहिजे असा ज्यावेळी आग्रह या मंडळींनी धरला मीडियाने, त्यावेळी एक अधिकारी येतो आणि सांगतो की आम्ही त्यांची जबानी नोंदवत असताना तुमच्यामुळे बाधा येते, मीडियामुळे, म्हणून आम्ही तुम्हाला जायला देत नाही. म्हणजे इतका पोरकटपणा त्या ठिकाणी चाललेला आहे त्या दृष्टीने. परंतु इतक्या सोप्या भाषेत आपण बोलून चालणार नाही. यांचा निषेध केलाच पाहिजे, कारण ही प्रवृत्ती आहे. कुठल्याही सरकारमध्ये, मी असं म्हणत नाही केवळ माझ्या पक्षाच्या सरकारमध्ये, कुठल्याही सरकारमध्ये गळचेपी करण्याचा प्रकार कधी घडला नाही. परंतु भाजप ज्या तारखेपासून 2014 पासून मोठ्या प्रमाणावर या देशामध्ये आलं, तेव्हापासून हम करे सो कायदा आहे. ॲम्नेस्टी इंडिया नावाची आंतरराष्ट्रीय ही संस्था आहे की जी लोकांच्या न्याय हक्काच्या बाबतीत झगडते. त्या संस्थेने या देशामधून आपला गाशा गुंडाळला, आपलं सगळं बाडबिस्तर गुंडाळलं आणि गुंडाळताना त्यांनी असं सांगितलं की भारत देशामध्ये आम्हाला हा अनुभव आलेला आहे की तुम्ही जर काही खरं सत्य आहे त्याच्या मागे लागलात की तिथलं सरकार हे तुमच्या मागे लागतं. तसं आमच्या मागे इथे कार्यालयामध्ये धाडी टाकणं, आमच्या लोकांना त्रास देणं हे सुरू केलं. म्हणून यापुढे आम्ही भारत देशामध्ये हा कार्यक्रम राबवणार नाही. किती दुर्दैव आहे बघा. इकडे पाठ थोपटून घ्यायची, मी म्हणायचं, हे मोदी सरकारचं काम. आणि प्रत्यक्षात जिथे गळचेपी करायची ती सगळी व्यक्ती स्वातंत्र्यासकट सगळ्या गोष्टींची गळचेपी करायची. याचा केवळ तोंडी निषेध हा करून चालणार नाही. याची खरंच चळवळ एक उभी करण्याची गरज आहे असं मला वाटतं. परंतु सुदैवाने ज्या ठिकाणी मोदी म्हणायचे त्या ठिकाणी आता तरुणसुद्धा, तुम्ही यूट्यूबवर वगैरे पाहिलं असेल, हे बोलायला लागलेत. त्यांना आता समजू लागले. काही ठिकाणी मीडियातले लोकसुद्धा बोलायला लागलेत. बहुसंख्य मीडिया अजूनही ज्याला मोदी मीडिया म्हणतात तशा पद्धतीने वावरते. पण या सगळ्या गोष्टीचा आम्ही निषेध करतो. त्या भगिनीला न्याय मिळावा अशी अपेक्षा आहे. तिच्या बाबतीत काही दुष्कर्म घडलं नाही असं पोलीस सांगतात, आधीच सांगतात. म्हणजे इन्व्हेस्टिगेशन हा पार्ट नाही. ती घटना अजून 24 तास उलटले नाहीत तर दुसरी घटना त्या ठिकाणी उत्तर प्रदेशमध्ये घडली. तुम्हाला माहिती असेल, तुम्ही वाचलं असेल. म्हणजे कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. परंतु केवळ एक सेलिब्रिटी बाई कुठेतरी आमच्या महाराष्ट्र सरकारवर शिंतोडे उडवते, त्याचं कोड कौतुक मीडियाच्या काही लोकांना आहे. परंतु खऱ्या अर्थाने जिथे सरकारच अस्तित्वात नाही, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे, अशा उत्तर प्रदेशच्या सरकारविषयी कोणीही फारसं बोलत नाही. तीच व्यक्ती जी आम्हाला पाकव्याप्त काश्मीर वाटतं म्हणते, मुंबईची, ती म्हणते की नाही, माझा अजूनही विश्वास आहे योगींवर, ते योग्य तो निर्णय घेतील. केव्हा घेतील? काय दांभिकपणा चाललाय. आणि या सगळ्या गोष्टी आम्ही उघड्या डोळ्यांनी बघायच्या, केवळ पक्ष म्हणून नाही, नागरिक भारताचा म्हणून या गोष्टीचा मी वैयक्तिकरित्या सुद्धा निषेध करतो. माझ्या पक्षाच्या वतीने सुद्धा निषेध करतो. आणि माझं असं अजूनही म्हणणं आहे की त्या भगिनीला न्याय मिळावा म्हणून आपण निश्चितपणाने असं आंदोलन जे लोकांपर्यंत पोहोचेल अशा पद्धतीचं पक्षाच्या वतीने जे काही डायरेक्शन देतील त्या पद्धतीने केलं पाहिजे. त्यातलाच हा प्रतिकात्मक भाग म्हणून कमी वेळेमध्ये जिल्हाध्यक्ष बाळा गावडे यांनी सगळ्यांना कळवून आपण या एक भागातले लोक आलो आहोत. परंतु याचा निषेध हा केवळ तोंडी भाषेत करून चालणार नाही. ही चळवळ आपल्याला उभी करावी लागेल. आपल्या सगळ्यांना माहीत आहे की अखिल भारतीय काँग्रेसने कार्यक्रम दिला, पण परवाच्या दिवशीच आम्हाला तुम्ही निरीक्षक आहात असं संध्याकाळी सांगू. आम्ही आमच्या लेवलवर कार्यक्रम करणार होतो आणि हा शेतकऱ्यांसाठी कार्यक्रम होता की केंद्र सरकारने, मोदी सरकारने जी 3 बिलं शेतकऱ्यांच्या विरोधात, शेतकऱ्यांना रस्त्यावर आणण्यासाठी पास केली, म्हणजे शेतकऱ्यांच्या विरोधात जो कायदा केला त्या कायद्यामुळे शेतकरी रस्त्यावर येणार आहेत आणि शेतकरी रस्त्यावर येणार आहेत. म्हणून अखिल भारतीय काँग्रेसने शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी, शेतकऱ्यांसाठी आंदोलनं करायची, शेतकऱ्यांसाठी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी, पदाधिकाऱ्यांनी रस्त्यावर यायचं असा कार्यक्रम दिला होता. आणि आज गांधी जयंतीच्या आणि लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्ताने हा कार्यक्रम आयोजित केला. पण काल अचानक जे 3 वाजता की 2:30 वाजता आम्हाला माहीत नाही, मी प्रवासात होतो, की राहुल गांधींना जी उत्तर प्रदेशमध्ये धक्काबुक्की झाली, जे राहुल गांधी, जे सोनिया गांधी काँग्रेसचे नेते, ही उत्तर प्रदेशमध्ये जो बलात्कार झाला आणि जो बलात्कार झाला त्यांच्या कुटुंबियांना सांत्वनासाठी भेट द्यायला जात होते, तिथल्या उत्तर प्रदेशच्या सरकारने पोलिसांकरवी धक्काबुक्की केली आणि ती दिसलेली आहे. असं नादान सरकार, केंद्र सरकार नादान,
उत्तर प्रदेशचं सरकार नादात. म्हणजे हे हुकुमशहाचं सरकार आहे. म्हणजे या हुकुमशहाचं सरकार लोकशाहीची पायमल्ली करत आहे. म्हणून काँग्रेसला परत एकदा रस्त्यावर यावं लागणार आणि काँग्रेस रस्त्यावर येणार आहे. तुम्हाला मला सांगावं असं वाटतं की ज्या परिस्थितीत 2014 पासून युवक बेकार केले, शेतकरीला रस्त्यावर आणला, उद्योगधंद्यांना बेकार केलं, या सगळ्या परिस्थितीमध्ये आज लोकांना नाहक त्रास या सरकारने दिलेला आहे. म्हणून राहुल गांधींना जी ट्रीटमेंट दिली यूपी सरकारने आणि पोलिसांनी, त्याचा मी या जिल्हा काँग्रेसच्या वतीने जिल्हा काँग्रेसचा अध्यक्ष म्हणून निषेध करतो. त्यानंतर जी शेतकऱ्यांसाठी जे बिल आणलं, ते शेतकऱ्यांसाठी जे कायदा केला आणि शेतकरी जे रस्त्यावर आणतात त्या केंद्र सरकारचा आणि मोदी सरकार सुद्धा जिल्हा काँग्रेसच्या वतीने मी निषेध करतो. तुम्हाला सगळ्या पदाधिकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना मला सांगायचं आहे की 1 महिन्याचा कार्यक्रम मला अखिल भारतीय काँग्रेसने दिला, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने दिलेला आहे. या सिंधुदुर्ग जिल्ह्यातनं शेतकऱ्यांची सह्यांची मोहीम राबवायची आहे. प्रत्येक तालुक्याच्या तालुकाध्यक्षाने, प्रत्येक तालुक्याच्या कार्यकारिणीच्या सदस्याने, कार्यकारिणीच्या पदाधिकारी, जिल्हा काँग्रेसच्या पदाधिकारी, महिला काँग्रेस, म्हणजे सगळ्या पदाधिकारी कार्यकर्त्याने या सिंधुदुर्ग जिल्ह्यातनं जास्तीत जास्त सह्यांची मोहीम राबवली पाहिजे आणि ती 25 तारीखपर्यंत सह्यांची मोहीम महाराष्ट्र प्रदेशला पाठवली पाहिजे. म्हणून तुम्हाला तो फॉर्म दिलेला आहे, त्या फॉर्ममध्ये फॉर्म दिलेला आहे. आम्ही तुमचा तो फॉर्म आहे तो घरपोच देऊ, पण अजूनपर्यंत माझ्याकडे फॉर्म नाही. मेलवर तो फॉर्म आहे, मेलवर फॉर्म आहे आणि ते देऊ. म्हणून सगळ्या पदाधिकाऱ्यांना सांगतो की भविष्यात भाजपचे दिवस येणार नाहीत, भविष्यात मोदींचे दिवस येणार नाही, भविष्यात काँग्रेसचे दिवस येणार. इथं सेवा आणि सेवाभावी काम करणाऱ्या काँग्रेसच्या पदाधिकाऱ्याचे, कार्यकर्त्याचे दिवस येणार. हे काळ्या दगडावरची रेघ आहे. म्हणून या कार्यक्रमाच्या निमित्ताने इथं उपस्थित सर्व पदाधिकारी, जिल्ह्यातील म्हणजे 5 तालुक्यातील इथं पदाधिकारी आलेले आहेत. त्यांना मी सगळ्यांना धन्यवाद देतो. घोरपडे साहेबांना सुद्धा धन्यवाद देतो की तुम्ही आमच्या जिल्ह्याला निरीक्षक म्हणून आलात. ताज्या अपडेटसाठी सिंधुदुर्ग लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. लाखातलं पॅकेज आणि जगाची सफर घडवणारं उज्ज्वल करिअर. मरीन इंजिनियर बना आणि मर्चंट नेव्ही जॉईन करा. AIMS मध्ये आजच प्रवेश घ्या. 2 वर्षाच्या कोर्स नंतर पगार तब्बल 2 लाखाहून अधिक. आर्ना इन्स्टिट्यूट ऑफ मेरीटाईम स्टडीज, AIMS, ओरोस, सिंधुदुर्ग, महाराष्ट्र. संपर्क राकेश सर 98 198 30 193, यशोदा मॅडम 98 214 76 438. सावंतवाडी शहरात कोरोनाचा आणखीन एक बळी गेलाय. त्यामुळे मृत पावलेल्यांची संख्या 11 वर पोहोचली आहे. तर सध्या 48 रुग्ण सक्रिय आहेत. आजपर्यंत शहरात 238 रुग्ण सापडले असून 179 जण बरे होऊन घरी परतलेत. तर 18 रुग्ण होम आयसोलेशन मध्ये असल्याची माहिती डॉक्टर उमेश मसूरकर यांनी दिली आहे. ताज्या अपडेटसाठी सिंधुदुर्ग लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. बातमीपत्रात घेऊया छोटीशी विश्रांती. कुठेही जाऊ नका, अजिबात घराबाहेर पडू नका, कोरोनाच्या जाळ्यात अडकू नका. पाहत राहा कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. थबकलेल्या जिंदगीला देऊया मौज मस्तीचा तळका नवा. मग स्वच्छ सुरक्षित ब्ल्यू लगूनचा प्रोग्राम फायनल करायलाच हवा. कोरोना आणि लॉकडाऊनमुळे थबकलेल्या जिंदगीला पुन्हा एकदा रिफ्रेश करण्यासाठी सज्ज आहे समुद्राच्या काठावरचं आणि आनंदाच्या अमर्याद लाटांवरचं नैसर्गिक स्वच्छतेचं वरदान लाभलेलं अखंड प्रसन्नता देणारं ब्ल्यू लगून रिसॉर्ट. प्रशस्त, हवेशीर, निर्जंतुक आणि वुडन डेकोरेटेड AC रूम्स, डॉल्फिन वॉचचा मनसोक्त आनंद देणारी सी फेसिंग बाल्कनी, संपूर्ण हायजेनिक ताज्या सीफूडसह शुद्ध, सात्विक आणि आपल्या आवडत्या खमंग पदार्थांची लज्जतदार मेजवानी, शांत निवांत समुद्र सफर, निसर्गाचा मनमुराद आस्वाद आणि सागरी पर्यटनाचा अस्सल थरार. कोरोना सुरक्षेचे सर्व नियम काटेकोर पाळून सुरक्षित विनम्र सेवा देणारा स्टाफ. दसरा दिवाळीचा उत्साह आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी परफेक्ट ठिकाण. चित्रपट आणि मालिकांच्या शूटिंगसाठी अगदी परफेक्ट लोकेशन. फॅमिली, हनीमून कपल, ग्रुप बुकिंगसाठी विशेष पॅकेजेस. कोरोनामुक्त परिसर, शुद्ध ऑक्सिजन आणि 100% सुरक्षित सात्विक वातावरणात आपल्याला पुन्हा एकदा रिफ्रेश करणारं ब्ल्यू लगून रिसॉर्ट. ब्ल्यू लगून रिसॉर्ट, खवणे बीच, मालवण वेंगुर्ले सागरी महामार्गालगत, खवणे, तालुका वेंगुर्ला, जिल्हा सिंधुदुर्ग. बुकिंगसाठी संपर्क अविनाश खोत 77 55 92 0 257 आणि 98 34 91 58 73.
रूपक 9588 आणि 9420 65 56 67. आई मला भूक लागली, क्लासला जायला उशीर, लवकर खायला दे ना. अगं थांब ग, आत्ताच सिलेंडर संपलाय. अहो इकडे या ना, सिलेंडर संपलाय, बदलून द्या जरा. अगं मला पण उशीर होतोय. अजिबात नाही, दर महिन्याला सिलेंडर बुक करायचा आणि पुन्हा बदलायचा. ह्या कटकटीला अक्षरशः मी वैतागून गेलेले आहे. अहो वहिनी, कशाला काळजी करताय? तुम्ही सुद्धा आमच्यासारखं अमेजिलचं पाईप नॅचरल गॅस कनेक्शन लावून घ्या. ना बुकिंगची कटकट, ना वेटिंगची झंझट. जितका वापर तितकाच आकार आणि हो सगळ्यात स्वस्त आणि सुरक्षित. अरे वा, आम्ही देखील आजच आमचं MNGL गॅस कनेक्शन रजिस्टर करतो. तुम्ही देखील नक्की करा. MNGLचं गॅस कनेक्शन सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ, वेंगुर्ला, कणकवली आणि सावंतवाडी शहरात उपलब्ध आहे. अधिक संपर्कासाठी क्रमांक 7588 090505 आणि 7588 090606. खरीप हंगाम सुरू झालाय, चला तर मग वाट कसली बघताय? आजच भेट द्या मेसर्स प्रभू कृषी सेवा केंद्र व प्रभू कृषी मार्टला. सिंधुदुर्ग जिल्ह्यात कृषी क्षेत्रासाठी अत्याधुनिक अवजारे व बियाणे पुरवणारे अग्रगण्य दालन. पॉवर विडर घ्यायचाय तर कृषी अवजारांचे सुसज्ज दालन प्रभू कृषी सेवा केंद्रातूनच. अगदी लहानांपासून थोरांपर्यंत हाताळण्यास सोपे असणारे पॉवर विडर सुद्धा उपलब्ध. विविध कंपन्या आणि सर्व प्रकारच्या कृषी अवजारांसाठी आजच संपर्क करा. सर्व प्रकारचे पॉवर टिलर, ग्रास कटर, पॉवर स्पेअर्स, पॉवर विडर, भात कापणी यंत्र, भात मळणी यंत्र, खड्डे खोदण्याची मशीन, मनुष्यचलित भात लावणी यंत्र, वॉटर पंप, सर्व प्रकारचे गार्डन टूल्स, बी बियाणे व ताडपत्री, सर्व काहींचं सुसज्ज दालन. प्रभू कृषी सेवा केंद्र व प्रभू ॲग्री मार्ट कुडाळ. होंडा, अस्पी ॲग्रो इक्विपमेंट, फोकर्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, ई ॲग्रो केअर, किसान क्राफ्ट, बेन्सन ॲग्रो, सॅमसन, कृषीधन सीड्स, निर्मल सीड्स, महाबीज महामंडळ आदी कंपन्यांचे अधिकृत विक्रेते. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेती अवजारे पुरवणारे विश्वसनीय नाव प्रभू कृषी सेवा केंद्र व प्रभू ॲग्री मार्ट कुडाळ. आमच्या शाखा कुडाळ, वेंगुर्ला, कसाल व दोडामार्ग. आमचा पत्ता भोगटे कंपाऊंड, उद्यमनगर, कुडाळ. संपर्क 9423 30 41 73 90 11 39 76 63 आणि 72 63 83 23 99. खायचं तर चवीचं, मालवणी स्वादाचं. अवीट गोडीच्या शिरवाळ असोत की बाप्पांचे आवडते मोदक, चटकदार चवीची मच्छी करी असो की झणझणीत चिकन, मालवणी स्वादाची बातच वेगळी. म्हणूनच तर आम्ही आपल्यासाठी घेऊन आलोय मस्त मालवणी रेसिपींचा चटकदार तडका. मालवणी स्वाद, अस्सल मालवणी रेसिपींचा चमचमीत शो. कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह आणि लुपिन फाउंडेशन प्रस्तुत मालवणी स्वाद. पहा फक्त कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह वर. विश्रांतीनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. पाहूया यानंतरची बातमी. आपल्या उज्ज्वल करिअरसाठी ही आहे ब्रेकिंग न्यूज. सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळाचं अभियांत्रिकी महाविद्यालय कणकवली इथं प्रथम वर्ष व थेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकी प्रवेश सुरू. नो डोनेशन, प्रवर्गानुसार फी मध्ये सवलत. त्याचबरोबर आमदार नितेशजी राणे व कुटुंबियांच्या संकल्पनेतून कोकणातलं पहिलं इन्क्युबेशन सेंटर. जिल्ह्यातच नोकरी किंवा रोजगाराची सुवर्ण संधी. वायफाय सह सुसज्ज 34 एकरचा कॅम्पस. अधिक माहिती आणि प्रवेशासाठी आजच संपर्क साधा. अभियांत्रिकी महाविद्यालय कणकवली, हरकुळ बुद्रुक, जिल्हा सिंधुदुर्ग. अभिनेता सुशांतची हत्या नाही तर आत्महत्याच असल्याचं एम्स रिपोर्टमुळे समोर आलंय. सुशांतच्या आत्महत्येवर या रिपोर्टनं शिक्कामोर्तब झाला असून अभिनेता सुशांतची हत्या झाली नसल्याचं एम्स रुग्णालयाकडून स्पष्ट करण्यात आलंय. यामुळे सुशांतची हत्या झाल्याचं म्हणणारे तोंडावर आपटले असून आता तरी सुशांत प्रकरणावर पडदा पडणार का याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलंय. ताज्या अपडेटसाठी सिंधुदुर्ग लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. साना होम्सच्या मालवण येथील प्रोजेक्टवर अफोर्डेबल लक्झरियस ऑफर. प्रीमियम 2 BHK आणि 1 BHK. दसऱ्यापर्यंत बुक करा आणि वाचवा रुपये 5 लाखांपर्यंत. मिस कॉल द्या आणि मिळवा सर्व माहिती. साना होम्स, एका आलिशान राहणीमानाचा मानबिंदू.
उत्तर प्रदेशमधील हाथरस या ठिकाणी झालेल्या युवती बलात्कार प्रकरणी न्यायासाठी युवा फोरम भारत या संघटनेकडून राष्ट्रपतींना पत्राद्वारे आवाहन केलं. गुन्हेगारांना लवकरात लवकर अटक करून त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी युवा फोरम भारत संघटनेचे संस्थापक संघटना प्रमुख यशवर्धन राणे यांनी केली आहे. नमस्कार, मी यशवर्धन जयराज राणे, संस्थापक संघटना प्रमुख युवा फोरम भारत संघटना. आज आम्ही केवळ सिंधुदुर्ग जिल्ह्यातूनच नव्हे तर महाराष्ट्र राज्यभरातून आमच्या सर्व स्वयंसेवकांनी हाथरस रेप केसमध्ये आमच्या बहिणीवर जो अत्याचार झाला त्या संदर्भाचे न्याय मागणीचे पत्र हे देशाचे माननीय राष्ट्रपती रामनाथ कोविंदजी यांना पाठवलं आहे. आज आम्ही इथे कुठल्याही पक्षासोबत किंवा कुठल्याही पक्षाच्या विरोधात नाही आहोत. आम्ही केवळ न्यायासोबत आणि न्यायाच्या विरोधात इथे उभे आहोत. तसंच आम्ही कोणाचाही राजीनामा मागण्यासाठी उभे नाही आहोत. आमची मागणी आहे ती फक्त केवळ न्यायाची. आणि मला मान्य आहे की आज आम्ही काही युवकांनी पत्र देऊन कदाचित काहीच होणार नाही, परंतु हातावर हात बसल्याने निश्चितच काही होणार नाही. त्यामुळे माझी सर्वांना विनंती आहे की जात पात धर्म पक्ष हे सर्व बाजूला ठेवून निस्वार्थपणे निर्भीडपणे आपण सगळ्यांनी एकत्र येऊया. आज आम्ही काही युवक एकत्र आलो, उद्या अख्खा देश एकत्र आला तर न्याय मिळणं कठीण नाही. धन्यवाद. ताज्या अपडेटसाठी सिंधुदुर्ग लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. साना होम्सच्या मालवण येथील प्रोजेक्टवर अफोर्डेबल लक्झरियस ऑफर. प्रीमियम 2 BHK आणि 1 BHK. दसऱ्यापर्यंत बुक करा आणि वाचवा रुपये 5 लाखांपर्यंत. मिस कॉल द्या आणि मिळवा सर्व माहिती. साना होम्स, एका आलिशान राहणीमानाचा मानबिंदू. शहरात नगर परिषदेच्या स्वच्छ महाराष्ट्र सर्वेक्षण 2021 गजर 3R चे उद्घाटन नगरपालिकेचे आरोग्य सभापती ॲडव्होकेट परिमल नाईक यांच्या हस्ते आणि नगराध्यक्ष संजू परब यांच्या उपस्थितीत करण्यात आलं. यात माणुसकीची भिंत, ज्ञानाचं दान आणि 1 किलो प्लास्टिक कचरा घेऊन 1 किलो गांडूळ खत देण्यात येणार आहे. या उपक्रमाद्वारे जमा होणारी पुस्तकं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ग्रंथालयात ठेवण्यात येणार आहेत, तर जमा होणाऱ्या वस्तू गरजू लोकांना देण्यात येणार आहेत, तर प्लास्टिकवर प्रक्रिया केली जाणार आहे. या गजर 3R चे उद्घाटन नगरपालिकेचे आरोग्य सभापती ॲडव्होकेट परिमल नाईक यांच्या हस्ते आणि नगराध्यक्ष संजू परब यांच्या उपस्थितीत करण्यात आलं. यावेळी नगरसेवक नासिर शेख, नगरसेवक उदय नाईक, नगरसेवक सुरेंद्र बांदेकर, नगरसेविका दीपाली भालेकर, नगरसेविका शुभांगी सुकी, नगरसेविका भारती मोरे आदी उपस्थित होते. ताज्या अपडेटसाठी सिंधुदुर्ग लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. लाखातलं पॅकेज आणि जगाची सफर घडवणारं उज्ज्वल करिअर. मरीन इंजिनियर बना आणि मर्चंट नेव्ही जॉईन करा. AIMS मध्ये आजच प्रवेश घ्या. 2 वर्षाच्या कोर्स नंतर पगार तब्बल 2 लाखाहून अधिक. आर्ना इन्स्टिट्यूट ऑफ मेरिटाईम स्टडीज, AIMS, ओरोस, सिंधुदुर्ग, महाराष्ट्र. संपर्क राकेश सर 98 198 30 193, यशोदा मॅडम 98 214 76 438. कोविड-19चे सर्व नियम धाब्यावर बसून मांगेली सरपंच यांच्यावर अविश्वास ठराव मंजूर होण्यासाठी खतपाणी घालणाऱ्या संबंधित अधिकारी वर्गावर जिल्हाधिकारी कारवाई करत नाहीत तोपर्यंत आमरण उपोषण मागे घेणार नाही असा आक्रमक पवित्रा पंचायत समितीचे सदस्य बाळा नाईक यांनी घेतलाय. दुसऱ्या दिवशीही त्यांनी उपोषण सुरूच ठेवलंय. कोविड-19 अंतर्गत प्रांत अधिकारी यांनी कंटेनमेंट झोन म्हणून जाहीर केलेल्या प्रतिबंधित क्षेत्रातून एक ग्रामपंचायत सदस्य बाहेर पडतोच कसा? त्यांना आक्षेप घेऊनही सार्वजनिक ठिकाणी सभेत सहभाग होण्याची परवानगी स्वतः तहसीलदार देतातच कशी? या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी यासाठी बाळा नाईक यांनी आमरण उपोषण केलं. भाजपा युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांनी भेट दिल्यानंतर भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेली, सावंतवाडी नगराध्यक्ष तथा भाजप प्रवक्ते संजू परब, जिल्हा बँक संचालक, भाजप नेते प्रमोद कामत यांसह विजयकुमार मराठे आदींनी या उपोषणाला भेट देत नाईक यांच्याशी चर्चा केली. यावेळी नाईक यांनी आपण सर्व ताकद वापरा, पण कायदा आणि नियम मोडणाऱ्यांवर कारवाई केली पाहिजे अशी मागणी केली आहे. या उपोषणाला जिल्हा युवा मोर्चा अध्यक्ष भाई सावंत यांसह युवा मोर्चा उपाध्यक्ष चेतन चव्हाण, भाजपा ज्येष्ठ कार्यकर्ते यशवंत आटलेकर, संजय मणेरीकर यांसह अनेकांनी उपस्थित राहून पाठिंबा दर्शवला. गावातील सरपंचावरती जो अविश्वासाचा ठराव मंजूर झाला त्यासाठी त्या ग्रामपंचायत सदस्य कंटोन्मेंट झोनमध्ये होते आणि कंटोन्मेंट झोनमध्ये राहण्याचे निर्बंध हे प्रांताधिकाऱ्याकडून निर्गमित करण्यात आले होते. असे असताना सुद्धा तो सदस्य त्या सभागृहात उपस्थित राहू नये अशा प्रकारची मागणी ग्रामस्थ आणि मी स्वतः त्या ठिकाणी केली होती, उपोषणापूर्वी केली होती. परंतु सर्व नियम आणि अटी धाब्यावर बसून प्रांताधिकाऱ्यांच्या निर्णयाला केराची टोपली दाखवून माननीय तहसीलदार न्यायदंडाधिकारी दोडामार्ग यांनी
निवडणूक अधिकारी म्हणून स्वतः कार्यभार सांभाळत असताना त्याला फाटा देऊन त्याला त्या ठिकाणी उपस्थित करून राहण्याचं परवानगी दिली. असं असताना आमच्या माझ्या मताला पटेल असं मी सांगतो की या ठिकाणी प्रांताधिकाऱ्यांचे जे काय निर्बंध असतील, जी काय ऑर्डर आहे ती त्याचं अनुकरण करणं हे कार्यकारी दंडाधिकारी तहसीलदार साहेब यांचं काम होतं. परंतु त्यांच्याच निर्बंधांना आणि त्यांच्या अटीशर्तींना त्यांनी फाटा दिलेला आहे. त्याच्यामुळे वरील प्रांताधिकाऱ्यांचे निर्णय ज्यांना बदलण्याचे अधिकार असलेले सन्माननीय या जिल्ह्याचे कलेक्टर यांनी या संबंधित ज्यांनी यांना सहकार्य केलेलं आहे, कंटेनमेंट झोनमध्ये असलेल्या व्यक्तींना जे त्या ठिकाणी उपस्थित राहून जी मदत केलेली आहे त्यांच्यावरती जोपर्यंत कलेक्टर साहेब कारवाई करत नाहीत तोपर्यंत हे माझं उपोषण या ठिकाणी अशाच प्रकारे चालू राहणार. कंटेनमेंट झोनचे जे प्रांताधिकाऱ्यांनी घालून दिलेले निर्बंध आहेत त्याप्रमाणे कंटेनमेंट झोनमध्ये असलेला कुठलाही व्यक्ती सार्वजनिक ठिकाणी जाऊ शकत नाही अशा प्रकारचे आदेश असताना सुद्धा त्या एक व्यक्तीला कुठच्याही सभागृहात उपस्थित राहण्याचं काम मदत ही जर कोणी करत असेल तर त्याच्यावरती शासन निर्णयाप्रमाणे जे कोविडचे नियम आहेत, कोविडचे कायदे आहेत त्याप्रमाणे त्याच्यावरती कारवाई झाली पाहिजे अशी माझी मागणी आहे. ताज्या अपडेटसाठी सिंधुदुर्ग लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. बातमीपत्रात घेऊया छोटीशी विश्रांती. कुठेही जाऊ नका, अजिबात घराबाहेर पडू नका, कोरोनाच्या जाळ्यात अडकू नका. पाहत राहा कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. प्रवेश सुरू मॅनेजमेंट स्टडीजच्या सर्वोत्कृष्ट कॉलेजमध्ये प्रवेश सुरू. महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त मुंबई विद्यापीठाशी संलग्न लोकमान्य ट्रस्टचं देशभक्त शंकरराव गवाणकर कॉलेज ऑफ कॉमर्स. बॅचलर ऑफ मॅनेजमेंट स्टडीज म्हणजेच BMS या अभ्यासक्रमासाठी प्रवेश सुरू. पात्रता कोणत्याही शाखेतून 12वी उत्तीर्ण. ओपन कॅटेगरी 45%, इतरांसाठी 40% गुण आवश्यक. आमची वैशिष्ट्ये: सुसज्ज इमारत, वातानुकूलित वर्ग, अनुभवी व तज्ञ प्राध्यापक वर्ग, वसतिगृहाची सुविधा, मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, चर्चासत्र आणि विविध कार्यक्रम. याबरोबरच विविध कंपन्यांना प्रत्यक्ष भेटी आणि कॅम्पस इंटरव्ह्यू. मर्यादित जागा. आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच प्रवेश घ्या. प्रवेशासाठी संपर्क देशभक्त शंकरराव गवाणकर कॉलेज ऑफ कॉमर्स, पहिला मजला, रामेश्वर प्लाझा, मोती तलाव नजीक, सावंतवाडी. संपर्क 9420 82 12 99, 90 75 33 89 98, 70 30 93 80 91 आणि 70 30 93 80 92. आजच प्रवेश घ्या. साहेब रिसर्च सेंटर सावंतवाडी घेऊन येत आहे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ अंतर्गत ज्ञानगंगा घरोघरी. विविध कोर्स उपलब्ध. डिप्लोमा इन इलेक्ट्रिशियन, GST टॅली, MS ऑफिस, सिव्हिल सुपरवायझर, रुग्ण सहाय्यक, प्रिपेटरी, BA, BCom, MCom. तर मग आजच प्रवेश निश्चित करा. आमची वैशिष्ट्य: शासन मान्य दूरस्थ शिक्षण, अत्यंत माफक प्रवेश शुल्क, घर बसल्या ऑनलाईन सर्व शैक्षणिक माहिती अगदी सोप्या शब्दात. घरातून अभ्यास, वर्षातून एकदाच परीक्षा. नापास तसेच शिक्षणात अयशस्वी विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाची पुन्हा संधी. सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून फक्त रविवारी संपर्क सत्रे. सरावासाठी घरी गृहपाठ. स्पर्धा परीक्षा व परीक्षेत यशस्वी होण्यासाठी मार्गदर्शन वर्ग. पत्ता G710, सबनीसवाडा, युनियन बँक जवळ, मेन रोड, सावंतवाडी. अधिक माहितीसाठी संपर्क 023 63 27 33 07. व्हॉट्सअप नंबर 9607 70 72 60 90 11 11 57 49. प्रवेश. प्रथम वर्ष अभियांत्रिकी व थेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकी. सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळाचे अभियांत्रिकी महाविद्यालय कणकवली. पदवी मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, कॉम्प्युटर इंजिनिअरिंग.
माननीय श्री नितेशजी राणे यांच्या संकल्पनेतून आणि राणे परिवाराच्या मार्गदर्शनाखाली सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळाच्या इंजिनिअरिंग कॉलेज कणकवली येथे कोकणातलं पहिलं इन्क्युबेशन सेंटर सुरू. याच माध्यमातून जिल्हा व जिल्ह्याबाहेरील युवक युवतींना आपल्या जिल्ह्यातच नोकरी आणि रोजगाराची संधी, तसंच याच इन्क्युबेशन सेंटर मार्फत स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी भरीव सरकारी अर्थसहाय्य. दर्जेदार वाटचालीमुळे नॅक अंतर्गत B+ ग्रेड. आमची वैशिष्ट्ये वायफाय सह सुसज्ज 34 एकर कॅम्पस, तज्ञ अनुभवी व उच्च शिक्षित प्राध्यापक, अद्ययावत प्रयोगशाळा, इंटरनेट सह संगणक कक्ष, स्वतंत्र प्लेसमेंट विभाग, जिम, स्विमिंग पूल व सुसज्ज मैदान. महाराष्ट्र शासन केंद्र शासनाच्या GR नुसार विविध प्रवर्गातील मुलांना फ्रेश सवलत, अत्याधुनिक व सुसज्ज लायब्ररी, मुला मुलींसाठी स्वतः वसतिगृह, मोफत मेडिकल चेकअप, नामांकित कंपन्यांमध्ये नोकरीची संधी. प्रवेशासाठी संपर्क सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळाचे अभियांत्रिकी महाविद्यालय कणकवली, हरकुळ बुद्रुक, तालुका कणकवली, जिल्हा सिंधुदुर्ग. प्रवेशासाठी संपर्क प्रोफेसर रावसाहेब ठोंबरे 97 630 72 417, डॉक्टर महेश साटम 94 211 46 337, प्राध्यापक समीर वायंगणकर 94 216 37 803, प्राध्यापक सुयोग सावंत 94 20 455 488, प्राध्यापक वैभव माईनकर 90 498 13 870 आणि श्री अनाजी सावंत 94 22 63 38 21. विश्रांतीनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. पाहूया यानंतरची बातमी. लाखातलं पॅकेज आणि जगाची सफर घडवणारं उज्ज्वल करिअर. मरीन इंजिनियर बना आणि मर्चंट नेव्ही जॉईन करा. AIMS मध्ये आजच प्रवेश घ्या. 2 वर्षाच्या कोर्स नंतर पगार तब्बल 2 लाखाहून अधिक. आर्ना इन्स्टिट्यूट ऑफ मेरीटाईम स्टडीज, AIMS, ओरोस, सिंधुदुर्ग, महाराष्ट्र. संपर्क राकेश सर 98 198 30 193, यशोदा मॅडम 98 214 76 438. वैभववाडी तालुक्यात शेतकऱ्यांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या प्रणव फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या कार्यालयाचा शुक्रवारी शुभारंभ झाला. तहसीलदार रामदास झळके आणि नाबार्डचे अधिकारी अजय थुटे, लुपिन फाउंडेशनचे योगेश प्रभू यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडला. लुपिन फाउंडेशन आणि नाबार्ड यांच्या सहकार्यातून तालुक्यातील शेतकऱ्यांनी प्रणव फार्मर प्रोड्युसर कंपनीची स्थापना केली आहे. देशी गोपालन आणि गो आधारित शेती आणि उत्पादन निर्मितीसाठी या कंपनीची स्थापना करण्यात आली आहे. त्या कंपनीच्या कार्यालयाचा वैभववाडी शहरात शुभारंभ झाला. तसेच गो उत्पादकांच्या वितरणाचा शुभारंभही यावेळी झाला. उपस्थित मान्यवरांनी भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. आपण जे उत्पादन देतो देशी गायींचं म्हटलेलं आहे, तर त्या देशी गायींपासून, जर्सी गायींपासून जे आपल्याला दूध, गोमूत्र, त्याच्यापासून अनेक जे उत्पादन आपण तूप वगैरे करतो, जे आरोग्यासाठी खूप फलदायी आहेत, ह्याच्यासाठी चांगलं कार्यक्रम हाती घेतलेला आहे. आणि ह्या उद्योगामुळे आणखीन गावातील इतर व्यक्तींना त्याचा रोजगार उपलब्ध होणार आहे. ह्या कंपनीने जो कार्यक्रम, जो हा उपक्रम हाती घेतलेला आहे, ह्याचाच आदर्श म्हणून आपण सगळ्या प्रत्येक खेडोगावी, गावोगावी, प्रत्येक गावाला सुद्धा आपण जर या धंद्याबाबत आपण एक एक व्यक्ती किंवा अनेक व्यक्ती असे जर तयार केले की आणखीन आपला धंदा चांगला, म्हणजे उत्पादन खूप मोठ्या प्रमाणात होईल. या उत्पादनाचं आपल्याला जिल्हा स्तरावर म्हणाले, राज्य स्तरावर, आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा मार्केट उपलब्ध होईल. याची सगळ्यांनी जर मेहनत घेतली तर खरोखर हा खूप व्यवसाय खूप चांगला आहे. आणि ह्या तुपाचा सुद्धा आपल्याला खूप आरोग्यासाठी चांगला उपयोग होतो. आपल्याला खोकला जरी झाला, मला सुद्धा मागे थोडासा आता खोकला होऊ नये पण आला,
असा जनरल असतो खोकल्याचा, तर आपण काय करतो, खोकल्याचं आपण लगेच आपण मेडिसिन किंवा आपण दवाखान्यात जाऊ शकत नाही, घरी आपल्याकडे उपाय असतो. फार महत्वाचं आहे. गांधीजींची जयंती आहे आणि या जयंतीला अनुसरून 1988 मध्ये त्यांच्या तत्वज्ञानाच्या दृष्टीने 1988 मध्ये लुपिन लिमिटेड या फार्मा कंपनीने 25 गावामध्ये, राजस्थानमध्ये भरतपूरमध्ये 25 गावापासून रुरल डेव्हलपमेंटचं काम सुरू केलं आणि आज 9 राज्यामध्ये जवळजवळ 5000 गावामध्ये काम सुरू. अगदी जम्मू काश्मीर पासून ते अगदी पाकिस्तान बॉर्डर पासून इथे आंध्रमध्ये वायझॅगपर्यंत, सिक्कीमपर्यंत अशा सर्वच ठिकाणी हे काम सुरू आहे. आणि त्यावेळी सुद्धा आणि आता सुद्धा आमच्या मूळ प्रिन्सिपलमध्ये काहीच बदल केला नाही. ग्रामीण भारत हाच त्याच्यासमोर उद्दिष्ट ठेवलं आणि ग्रामीण भारतातील खेड्यांचा विकास हाच लुपिन फाउंडेशनने गांधीजींच्या तत्वज्ञानाप्रमाणे त्याच्यावरती काम सुरू केलं. आजच्या ह्या कोरोनाच्या उद्भवलेल्या परिस्थितीत प्रत्येकाला वाटू लागलं की ग्रामीण अर्थव्यवस्था अत्यंत महत्त्वाची आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेमध्ये जे गांधीजींचं तत्वज्ञान होतं, जे कॉटेज इंडस्ट्री, स्मॉल स्केल इंडस्ट्री, छोट्या छोट्या उद्योग प्रमोट करणं आणि जास्तीत जास्त लोकांच्या हातात जास्तीत जास्त लोकांचं काम होणं, हे उद्दिष्ट होतं. त्याच उद्दिष्टाला अनुसरून आज पुन्हा एकदा ही काळाची एक गरज बनली. ते आज कोविडसारख्या मोठ्या संकटामध्ये सुद्धा 50% लोक शेतीवर अवलंबून असल्यामुळे भारतात आता महाकाय देश त्याच्यामधून सावरू शकतो. याच्यासाठी महत्त्वाची गोष्ट म्हणजे शेती आणि शेतीला टिकणारी जी महत्त्वाची अर्थव्यवस्था जी आहे, जी टिकणारी होती ती गाय. ते गायीचं महत्त्व शेतीच्या अनुषंगाने फार महत्त्वाचं होतं आणि त्या उद्देशाने नाबार्डच्या सहाय्याने ज्या आम्ही 6 कंपन्या सिंधुदुर्गमध्ये केल्या, त्याच्यामध्ये 2 वैशिष्ट्यपूर्ण कंपन्या होत्या. एक होती देशी गाई गो उत्पादक संघटना ही संस्था आणि दुसरं होती कारागिरांची जी महाराष्ट्रातली पहिली संस्था. तर दोन्ही आमच्या कंपन्या इतर कंपन्यांबरोबर झाल्या. ह्या दोन्ही वैशिष्ट्यपूर्ण कंपन्या. माउथ पब्लिसिटीवर थोडा भर द्या आणि वाढवत नाही, पण ही गोष्ट नक्की करा की त्यांची प्राइस 10 रुपयाची पालकची एक जोडी असेल तर तुमची 5 रुपयाची का आहे, ही त्याला कळलं पाहिजे. घेणाऱ्याला त्याला फायदा झाला हे वेगळी गोष्ट, पण त्याच्या डोक्यातही गेलं पाहिजे की इथे का स्वस्त आहे. म्हणजे हे सेंद्रिय आणि ह्या गोष्टी त्याला लिंक होऊन तुमचं हे फ्लो होणं सुरू होईल. तेव्हा प्रॉडक्ट प्राइसिंग जे म्हणतात ना, ते त्या समोरच्याला समजलं पाहिजे, एवढं नक्की करा. आणि तिसरं सगळ्यात महत्त्वाचं, तुम्ही जे आता ठरवलं आहे, आता कोरोनामुळे तर सध्या सगळं स्लो झालं आहे, पण सरांना माहिती आहे की लोकींच्या मार्फत ज्या जे काही स्टेजेस राहतील तुमच्या कंपनी वाढवण्याच्या दृष्टीने किंवा याच्या दृष्टीने ते करत चला. आणि शेवटचा पॉईंट मी हा सांगेल महत्त्वाचा, की तुम्ही आम्ही ज्या गाईडलाईन्स घालून दिल्या आहेत की इतक्या दिवसांनी तुमची PIMC म्हणतो, PIMC वगैरे म्हणजे साधा अर्थ असा आहे की आपले जे काही हिशोब आहेत डोक्ताळे ते येऊन केव्हा तरी बसायचं क्वार्टरली येतं. ही सवय पक्की ठेवा याच्यासाठी की तुम्ही स्वतःलाच स्वतः जज करा. त्याच्याशिवाय तुम्हाला समजणार नाही की किती झालं. असं म्हणजे आले इतके गेले इतके खर्च इतके झाले तसं नको. त्या सगळ्या मेंबरच्या समोर त्यांच्या प्रश्नांना फेस करण्याची हिंमत आपल्या संचालक मंडळात आली पाहिजे. तेव्हाच ते संचालक मंडळ असेल. कारण तो माणसांनी त्या लोकांनी आपल्या मेंबरला कन्व्हिन्स केलं पाहिजे की मी हे 4 रुपये 10 रुपये कशाला खर्च केले, म्हणजे व्हॉट एव्हर रिझनसाठी. आज जो काही खर्च झाला हा का जरुरी होता, आज उद्घाटनासाठी हे करणं का जरुरी होतं, कारण लोकांना माहिती व्हावं. जर तुम्ही एकट्याने सत्यनारायणाची पूजा करून केलं असता तरी प्रोजेक्ट झाला असता, पण असं करण्याची का गरज होती. हा सेल्फ कॉन्फिडन्स पहिले संचालक मंडळाने स्वतःच आणला पाहिजे आणि तो त्या आपल्या मेंबर्सपर्यंत पोहोचला पाहिजे. तेव्हाच ते मेंबर्स तुमच्या जवळ राहतील. मी गेल्या वेळी खूप डिटेलमध्ये सांगितलं, आता ते सांगत नाही, पण तुम्ही ते लक्षात ठेवा की आपले मेंबर्स इंटॅक्ट असले पाहिजे. प्रवीण पेडणेकरांच्या माध्यमातून आम्हाला तो सांगितलं गेला की तुम्ही ते काम करताय, आपल्या तालुक्यासाठी जिल्ह्यासाठी काम करताना तुम्ही याच्यामध्ये योगदान द्या. मलाही बरं वाटलं, कारण आम्ही जे पंचगव्याची कामं करतो किंवा पंचगव्यामध्ये उत्पादन सगळं करतो, गायींचा सांभाळ करतोय, तर खरोखर त्या गायीला आज समाजामध्ये मान्यता आहे का. फक्त एक धार्मिक उद्देश सोडला तर त्याच्यामधून विज्ञान आणि शेती आणि आपलं आरोग्य यासाठी कितीतरी अनन्य साधकांचं त्याचं गायीचं महत्त्व आहे. खरं तर आज आपला छोटेखानी कार्यक्रमाला विसरून बोलता येणार नाही, कारण मी 2 तास बघू शकतो असं माझं स्वतःचं मत आहे. परंतु आपलं आज अक्षरशः कोरोनामध्ये आपण सगळे ग्रस्त आहोत. त्या याच्यामध्ये आपण छोटेखानी कार्यक्रम करतोय. योगायोग असा आहे की लोकींचा वाढदिवस असं समजू आपण, त्यांच्या कार्याचा वाढदिवस गेली 20 वर्ष ते काम करत आहे.
त्यांना एक दरवर्षी इथं काम कार्यक्रम करायचा असतो. राष्ट्रपिता महात्मा गांधींची जयंती आहे आणि आमच्या कंपनीचं कार्यालयाचं शुभारंभ आणि अर्थात जे आपण या सगळ्या वस्तू प्रदर्शित केल्या किंवा त्याचं लॉन्चिंग केलं अगदी दूरदर्शक आमच्यासाठी आम्ही म्हणतो. तर अशा सर्वांचं मी म्हणून स्वागत करतो. खरं तर 1 वर्षापूर्वी आमची कंपनी स्थापना झाली. कंपनी स्थापना करताना तुम्हाला माहिती आहे की काही चांगलं करायचं असताना आपल्याला खूप मेहनत घ्यावी लागते. घडतर प्रवास असतो. त्या प्रवासातून आम्ही गेलो. चांगले संचालक मंडळ आपण घेतले. प्रत्येक भागाचा आपण विचार केला आहे की चर्चा गावातून किमान एक डायरेक्टर असावा असा हिशोबाने आम्ही संकल्पना व्यक्त केली आणि तिथून आम्ही 14 डायरेक्टरांची नेमणूक केली. फक्त अडचण झाली की आम्हाला फक्त गायीवरती काम करताना देशी गाय म्हटले की लोकांना जर्सी याच्यात दिसते. पण मित्रांनो तुम्हाला सांगायचं देशी गाय म्हणजे आपली शुद्ध भारतीय गोवंशाची जी गाय जी आपण जिला आपण दुर्लक्षित केलं गावठी गाय, त्या गावठी गायीचं महत्व अनन्यसाधारण आहे आणि ते आपल्याला पुढे वाढवायचं आहे. तर हे काम करत असताना आम्हाला बऱ्याच मनामध्ये संकल्पना होत्या, परंतु ते कोरोनामुळे आमच्या जरा थांबल्या. गेले 6 महिने आपल्याला याच्यामध्ये काम करता नाही आलं. तर कोरोनाने सगळं आमचं ठप्प झालं. आम्हाला हे गायींच्या संदर्भात आम्ही गावावर बैठका घेत होतो, लोकांना जागृत करत होतो. आपल्या कंपनीची शेअर्स ऑर्डर करणं, सभासद करून घेण्यासाठी आपण त्यांना मार्गदर्शन करत होतो. पण हे नेमकं गायीचं महत्व काय? तर आपण फक्त गाय एक चांगल्या शुभ कार्याला नैवेद्य ठेवणे किंवा वाटी ठेवणे इतकंच आपण त्याचं मान्यता करतो. पण या गायीच्या सर्वच पंचगव्यातून म्हणजे गायीचं दूध, दही, गोमूत्र हे आपल्याला माहिती आहे, गोमय आणि तूप. म्हणजे आपण दूध, दही, तूप वापरतो, पण गोमूत्र कधी आपण ऐकलं नाही, फक्त शुद्धतेसाठी वापरतो. आणि शेणाचा उपयोग फक्त आपण शेतीसाठी करतो, तोही भस्म करून म्हणजे जाळून टाकून त्याची वाट लावून टाकतो. खरं या पंचगव्यामध्ये इतकी ताकद आहे की दूध, दही, तूप हे आपण फक्त आहारात घेतो, त्याच्या आरोग्याला अनन्यसाधारण असे महत्व आहे, आरोग्याच्या दृष्टीने महत्व आहे. गेली 40 वर्षामध्ये किंवा 50 वर्षामध्ये जे काय आपल्या गावामध्ये, तालुक्यामध्ये, राज्यामध्ये, राष्ट्रामध्ये ज्या काय दूध श्वेतक्रांतीच्या नावाखाली गायी आल्या, जर्सी याचे म्हणा, त्यांच्यामुळे आपल्याला सगळं आजचा समाज रोगग्रस्त झाला. त्याचं कारण मूळ म्हटलं तर आपण देशी गाय, दुर्लक्षित झालेली देशी गाय आहे. जर देशी गायीला आपण वाचवलं असतं तर आपली शेती देशी गाय आधारित झाली असती, म्हणजे नैसर्गिक शेती झाली असती. पूर्वी आपली 50 वर्षापूर्वी शेती नैसर्गिक शेती होती, त्यामुळे आपल्याला कुठल्याही 70-80 वर्षाच्या पूर्वीच्या माणसाला कुठल्याही प्रकारचे रोग नाहीये. त्याचं कारण देशी गाय आहे, गावठी गाय. ताज्या अपडेटसाठी सिंधुदुर्ग लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. वापरलेली पीपी किट्स कणकवली नरडवे मार्गालगत हरकुळ बुद्रुक गावात उघड्यावर अज्ञाताकडून फेकून देण्यात आलं होतं. हरकुळ बुद्रुक सरपंच गौसिया पटेल यांना याबाबत माहिती मिळताच तातडीनं माजी उपसभापती बुलंद पटेल यांनी ते पीपी किट जाळून नष्ट केलं. मात्र अज्ञातानं कोरोनाचा फैलाव वाढवणाऱ्या या कृत्याचा हरकुळ बुद्रुक वासियांनी निषेध केला असून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेत स्वतःचा बचाव करण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून पीपी किटचा वापर केला जातो. वापरलेले पीपी किट हे लागलीच नष्ट करणं आवश्यक असतं, अन्यथा त्याद्वारे कोरोना विषाणूचा आणखीन फैलाव होण्याची भीती आहे. कणकवली नरडवे या राज्य मार्गालगत हरकुळ बुद्रुक गावात अज्ञातानं वापरलेले पीपी किट फेकून दिलं होतं. ही घटना शुक्रवारी 2 ऑक्टोबरला रात्री घडली होती. हरकुळ बुद्रुक सरपंच गौसिया पटेल यांना याबाबत माहिती मिळताच त्यांनी त्वरित हालचाल केली. 3 ऑक्टोबरला सकाळी माजी उपसभापती बुलंद पटेल यांनी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी जात ते पीपी किट जाळून नष्ट केलं. अज्ञातानं पीपी किट उघड्यावर फेकून दिल्याच्या प्रकाराचा बुलंद पटेल यांनी निषेध केला असून संबंधितांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. जंगमवाडी फाट्याजवळ नरडवे रस्ता येथे पीपी किट उघड्यावर टाकलेले आढळून आले. ग्रामस्थांनी सरपंच गौसिया पटेल मॅडम यांना फोन केल्यानंतर त्याची त्वरित दखल घेऊन स्वतः मी तसेच ग्रामपंचायतीचे कर्मचारी अक्षय शिर्के, रिजवान पटेल आणि दाजी गोसावी यांनी त्वरित घटनास्थळी जाऊन त्या पीपी किट्सवरती सॅनिटायझर मारून त्यांना जाळून टाकण्यात आलं व त्याची विल्हेवाट लावली. परंतु अशी घटना घडणे ही खूप दुर्दैवी गोष्ट आहे. तो राज्य मार्ग असून सतत गाड्या, ॲम्ब्युलन्स वगैरे ये जा चालू असते त्या ठिकाणी आणि ज्यांनी पीपी किट टाकलेले आहेत, पीपी किट परिधान करणारे अर्थातच मेडिकलच्या संबंधित क्षेत्राची माहिती असणारे तरी असतील आणि त्यांच्याकडून असं कृत्य घडणं हे खूप दुर्दैवी गोष्ट आहे. आणि आज खेडोपाडी गावागावातून कोरोनाचा प्रसार होत आहे आणि अशावेळी हे बेजबाबदारपणे जे कृत्य केलेले आहे याचा आम्ही सगळेजण गावातर्फे निषेध व्यक्त करतो आणि संबंधित प्रशासनाने लक्ष घालून त्या सर्वांवरती कारवाई करावी अशी आमची मागणी आहे. ताज्या अपडेटसाठी सिंधुदुर्ग लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.
शेवटी ठळक घडामोडी पुन्हा एकदा. डेडलाईनशी प्रायोजित सावंतवाडी शहरात कोरोनाचा 11वा बळी. भाजप हटाव लोकशाही बचाव जिल्हा काँग्रेसचं आंदोलन. आणि सुशांतची हत्या नाही आत्महत्याच, एम्स रिपोर्टमुळे शिक्कामोर्तब. डेडलाईनशी प्रायोजित आहेत लक्ष्मीनारायण होंडा. आता इथंच थांबूया. पुन्हा भेटूया ताज्या घडामोडींसह. आपण मात्र कुठेही जाऊ नका, अजिबात घराबाहेर पडू नका, कोरोनाच्या जाळ्यात अडकू नका. पाहत राहा कोकणचं महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. डॉयट्स फार ट्रॅक्टर ओपन चॅलेंज असेल हिम्मत तर या मैदानात. डॉयट्स फार ट्रॅक्टर खरेदीवर अनुदान प्रशासकीय लाभ मिळवण्यासाठी कृषी विभाग कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधा. अधिक माहितीसाठी सिंधुदुर्ग ट्रॅक्टर ॲग्रो एजन्सी शिरगाव इथं अवश्य भेट द्या. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना खुश खबर. डॉयट्स फार ट्रॅक्टरची जिल्ह्यातील मेन डीलरशिप आता शिरगाव देवगड इथं. डॉयट्स फार सादर करत आहे ट्रॅक्टर मधील 3 सिरीज ट्रॅक्टरची मॉडेल आणि त्याची वैशिष्ट्ये. मॉडेल 3E सिरीज 35-40 42 HP मध्ये उपलब्ध. इंधन कार्यक्षम इंजिन, कॉन्स्टंट मेच गिअरबॉक्स, डिझेल युक्त सह हायड्रोलिक, सर्वोत्कृष्ट बोनेट, डायग्राम क्लच, तेलात बुडालेले ब्रेक, इस्टिमेस्ट कस्टर, पूर्ण सीलबंद एक्सेस. मॉडेल ॲग्रोलक्स सिरीज 45, 50, 65 आणि 60 HP मध्ये. मॉडेल ॲग्रोमॅक्स सिरीज 45 ते 80 HP मध्ये उपलब्ध. शक्तिशाली इंजिन, सर्वोत्तम आरामदायी, तेलात बुडालेले ब्रेक, स्वतंत्र PTO, संपूर्ण सिक्रोमॅश गिअरबॉक्स, मजबूत रिअल एक्सेल डबल क्लच DCRL, 4 व्हील ड्राईव्ह. सर्व इंजिन मध्ये ट्रॅक्टरची मॉडेल उपलब्ध. वेट्स फार ट्रॅक्टर सेल सर्व्हिस, फेअर मशिनरी आणि शेतकरी अवजारे मिळण्याचे जिल्ह्यातील एकमेव ठिकाण सिंधुदुर्ग ट्रॅक्टर ॲग्रो एजन्सी. ऑल इंडिया रिपेरिंग वर्कशॉप, श्री पावनाई मंदिरानजीक, शिरगाव, देवगड निपाणी हायवे, तालुका देवगड, जिल्हा सिंधुदुर्ग. मोबाईल 800791 9884 आणि 94052 26085. प्रोप्रायटर श्री सीताराम जाधव. सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक घेऊन आली आहे बांबू आणि काजू लागवडीसाठी पडीक जमीन विकास कर्ज योजना. योजनेचा उद्देश जिल्ह्यातील पडीक जमिनीवर लागवड, फलोत्पादन क्षेत्रात वाढ, शेतकऱ्यांच्या दरडोई उत्पादनात वाढ, प्रक्रिया उद्योगांना चालना देण्यासाठी अगदी कमी व्याजदरानं सुलभतेनं करणार पुरेसा कर्ज पुरवठा. हेक्टरी काजूसाठी 5,07,000 तर बांबूसाठी 1,73,000 प्रकल्प खर्च मर्यादित. प्रकल्प खर्चाच्या 75% मिळणार शेतकऱ्यांना कर्ज. संस्था सभासदांसाठी 9.50% तर वैयक्तिक शेतकऱ्यांसाठी थेट 10% इतक्या अल्पदरानं होणार कर्ज पुरवठा. तर मग वाट कसली पाहताय? अधिक माहितीसाठी आजच संपर्क साधा सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या नजीकच्या शाखेशी. प्रधान कार्यालय सिंधुदुर्ग नगरी. फोन नंबर 023 62 22 90 05 ते 10.